शिवाचा स्कल्पचर आहे आणि ही नंदी आहे. हा जो वरचा पार्ट आहे हा मिसिंग आहे आणि हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. ह्याला आता आपण हे बघू शकतो, हाही स्कल्पचर आहे. ह्याला नागबंधव म्हटलं जातं, कारण की तुम्ही हे दोन नाग इंटरकनेक्ट बघायला मिळतं. आणि हे पेशवाई काळीचं आहे आणि हे ब्रिटिशकालीन आहे. आता आपण कसं किलोमीटरमध्ये मोजतो ना, हां ब्रिटिशकालीन. आता आपण किलोमीटरमध्ये मोजतो, आधी माईल्समध्ये मोजलं जायचं. आणि जिथे रेल्वेचं काम केलं जायचं तर तिथे सर्वात पहिला हे मोजून सगळं ह्याचे पूर्ण काउंटिंग्स करून ठेवलं जायचं आणि त्याच्यानंतर काम केलं जायचं पुढे. आणि हे डेकोरेटिव्ह आहे, हे लाकूड कोरीव काम आहे. अजूनही तुम्हाला जी जुनी घरं आहेत त्याच्या एंट्रन्समध्ये तुम्हाला हे बघायला मिळतं. ह्या बारीकाने हे उखळ आहे हे सगळे, आणि हे बाजूले नगारा आणि हे बंदूक आहे जे आहे तर बेसिकली याच्यासाठी आपण शिव म्हणून याची पूजा केली जायची याची. मग शिव ॲज अ शिव म्हणून याला पूजलं जायचं, कारण की नंदी आहे. आता ही जी आहे ती घंटा आहे, आपण देवघरामध्ये वगैरे वापरतो. आणि हे जे आहे ते लॅम्प आहे, म्हणजे दिवा आहे. हँगिंग दिवा म्हणतात ना, तसं हँग केलं जायचं आणि दिवा लावला जायचा. आता हे जे आहे ती एक डेकोरेटिव्ह आयटम म्हणू शकतो, पण याच्यामागचं म्हणजे हिस्ट्री अशी आहे किंवा एखादं स्टोरी अशी आहे की एखादा राजा जो असतो तर राजाला आपण सिंहासारखं समजतो, बरोबर. आणि हत्ती जो असतो तो हत्ती म्हणजे काय, तर एखादा हत्ती बलाढ्य असतो खूप मोठा. मग बलाढ्य म्हणजे राज्य, मग एखादा बलाढ्य राज्याला बळकावणारा किंवा बलाढ्य राज्य जिंकणारा असा राजा. सो ह्या ज्या राजा असेल जो कोणी, त्याने 2 मोठे मोठे राज्य जिंकलेले असतात. ओके, आता हे जे याला जातं, हे बेसिकली जातं आहे, हे 2000 वर्षांपूर्वीचं जातं. सो याच्यामध्ये कसं असायचं की इथून काठी टाकली जायची मोठी आणि त्याने हे फिरवलं जायचं. आणि हे जे ते जाती आत्ताच्या काळात पण पाहायला मिळतात आणि हे नंतरच्या पिरियडमध्ये. सो जसं डेकोरेशन असेल किंवा जसं बनवलं जायचं तशी त्याचा उपयोग पण असायचा आणि तसं त्याची एज किंवा असेल किंवा टाईम पिरियड पण सांगितलं जायचं. सो तर हे जे आहे तर बेसिकली ह्याच्यामध्ये जे जे मुस्लिम असतात किंवा इस्लामिक लोक आहेत तर त्यांचं हॉली वॉटर जे असेल, पवित्र जल जे काही असेल ते ठेवलं जायचं. आणि याच्यामध्ये कुराणचे वर्सेस जे आहेत ते हे केलेले आहेत, कार्व केलेले आहेत. मागे जे आहेत मागे सगळे आपण भांडी याचं की तांब्या पितळाची भांडी आहे जी पूर्वीच्या काळामध्ये वापरली जायची. आणि हे मेजरमेंट्स सगळे शेर वगैरे आणि हे तोळा. सो तर हे जे आहे ते धान्य वगैरे मापण्यासाठी हे वापरलं जायचं, पाव शेर वगैरे असं किंवा अधुली वगैरे मिळतं. आणि हे जे आहे ते पर्शियन आहे ज्याच्यामध्ये लिक्विड मेजर केलं जायचं बेसिकली. आता इथे आपण लॅम्प बघतो, तर हा जो आहे तो रेल्वे स्टेशनवरती दिवा हा वापरला जायचा सिग्नल दाखवण्यासाठी. आणि हे जे ते आपण बघतो घरांमध्ये वगैरे असायचं. तर हे 1943मधला आहे हा. आणि ह्या जो आहे सो बेसिकली हा टांग्यांसाठी वापरला जायचा, टांग्यातला जो दिवा असतो तो असतो. सो याच्यामध्ये कसं असतं की हे ओपन केलं जायचं आणि याच्या आतमध्ये असं बॉटलसारखं असायचं, मग याच्यामध्ये रॉकेल भरलं जायचं आणि दिवा लावला जायचा. सो ह्याचा उपयोग असा होता. आणि दुसरी गोष्ट अशी की हे पण जे आहे ते मेजरमेंटच आहे, याच्यामध्ये धान्य मेजर केलं जायचं, ज्याला हे जे आहे ते अर्धा म्हणचं बेसिकली 14 पायली जे असते धान्य ते ह्याच्यामध्ये मावलं जायचं. सो कल्याणमधलं जे घराणं आहे ज्याला म्हणजे बीबी ईश्वर म्हणून जे घराणं आहे त्यांना हे लायसन्स मिळालेलं या धान्यांच्या ह्याच्यासाठी. सो हे जे कलेक्शन आहे बेसिकली ते टिटवाळे म्युझियममधलं कलेक्शन अश्वमेध प्रतिष्ठान. लोक आहेत तिथे, जसं ते कुराणमधले जे त्यांचे वर्सेस असतात ते ह्याच्यामध्ये कार्व केले. आणि ह्याच्यामध्ये जे आहे त्यांचं होली वॉटर जे आहे म्हणजे आपलं कसं गंगाजल असतं तसं त्यांचं जे होली वॉटर आहे ते ह्याच्यामध्ये आमची वी टुगेदर ही धान्य बँक ही संकल्पना आहे. आणि धान्य बँक म्हणजे काय, तर आम्ही 33 संस्थांचं पालकत्व घेतलेलं आहे.
आणि ह्या ज्या संस्था आहेत त्या खूप दूरवर आहेत. त्या संस्थांना इथे येणं शक्य नाही आहे आणि आपल्याला तिकडे जाणं शक्य नाही आहे. म्हणून अशासाठी आम्ही एक योजना केलेली आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आणि रिक्वेस्ट म्हणजे काय तर ती आपली फक्त संस्कृतीचीच थोडंसं एक म्हणजे का आपण जे पुढे नेलेलं आहे की रोजचं मुठभर धान्य जे आपण बाजूला काढतो म्हणजे जे किडा मुंगी किंवा दारी आलेला याचक यांच्यासाठी जे असतं ते रोजचं दर दिवसाचं मुठभर म्हणता महिन्याचं 1 किलो आणि 1 किलो म्हणजे तसं बघायला गेलं तर काही आपण घेतो तर ते साधारण 125पर्यंत आपल्याला पडतं 100 ते 125. मग आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की महिन्याचे 125 म्हणजे वर्षभराचे तुम्ही 1,500 द्या असं आम्ही सांगतो आणि हे 1,500 करून हे या आमच्या खात्यामध्ये ते जमा होतं. आणि आमची ही रजिस्टर्ड ATGची संस्था आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी आम्हाला डोनेशन दिलेलं असतं त्यांना टॅक्स बेनिफिट तर डेफिनेटली आहे. मग कोणी 1,500 देतं, कोणी आणखीन जास्त देतं, कोणी आणखीन जास्त देतं, असं करून आमच्या इथे जमा होतात. आणि ह्या ज्या आम्ही 33 संस्था ज्या काय घेतलेल्या आहेत त्यांचं पालकत्व घेतलेलं आहे त्या संस्थांपर्यंत हे जे लोकांनी दिलेलं जे पैसे आहेत ते धान्य रूपात त्यांच्याकडे जातं. म्हणजे त्यांच्याकडे त्या त्यांना वाणी गाठून दिलेलं आहे. त्या वाण्याकडे म्हणजे ह्यांची यादी जाते. त्या यादीचं सामान यांच्याकडे येतं आणि ह्या अकाउंटमधनं त्या वाण्याच्या अकाउंटला आपले पैसे जातात आणि फक्त धान्य आणि फक्त धान्यावरच तो सगळा खर्च असतो, बाकी कशावर नसतो. तर असे हे धान्याचा जो आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त ह्या ज्या काही संस्था आहेत त्या मुंबईच्या आजूबाजूच्या आहेत किंवा कारण त्या आम्ही त्यांचं पालकत्व का घेतलं आहे तर त्या ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांना मी कधी कोणी आम्हाला धान्य तुला करून ते धान्य देतं किंवा कोणी गणपतीमध्ये आम्हाला धान्य देत असतं. म्हणजे आमच्या व्हॉलंटियर्सकडे आम्ही सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की म्हणजे फळं फुलं किंवा आणखीन पेढे बर्फी असं द्यायच्याऐवजी तुम्ही आम्हाला धान्य द्या. मग ते डाळ आणि तांदूळाच्या रूपात देतं. असं करून प्रत्येकीच्या घरी केवढ्याला ते साठतं. मग अशा वेळेला आम्ही या संस्थांना बोलवतो आणि ते येऊन घेऊन जातात. किंवा आणखीन पण कोणाला धान्य तुला करायचे असेल तर ते आम्हाला बोलावतात आणि मग आम्ही ह्या कोणत्या तरी एका संस्थेला बोलवतो जी कुठची जवळ असेल तिला आणि ते संस्था स्वतः येऊन ते धान्य तुमच्याकडनं घेऊन जातात. असं असतं. किंवा कोणी तिथीला देतं, कोणी पितृपंधरवड्यात देतं किंवा आता अधिक मास येतो आहे तेव्हा पण भरपूर रिस्पॉन्स असतो. लोकांना द्यायचं असतं पण कोणाला द्यायचं तर ही विश्वास असणारी म्हणजे विश्वास ठेवता येणारी ही आमची संस्था आहे. आणि आम्ही सगळ्या काहीजणी आम्ही नोकरी करणारे आहोत, काहीजणी आम्ही गृहिणी आहोत, पण तरी सगळ्या मिळून आम्ही घरबसल्याच हे सगळं चालवतो आहे. पण ही अतिशय विश्वासार्ह आहे कारण आम्ही स्वतः या संस्थांना मध्ये व्हिजिट्स देत असतो आणि आमचं कार्य जे काय करतो आहे त्याच्यावर सुद्धा आमचा एक वेगळ्या प्रकारचा स्वतःवरच चेक असतो आणि आमच्या संस्थांवर पण तो इनडायरेक्टली राहतो. त्यामुळे ते बेनिफिट आम्हाला पण आहे, ते बेनिफिट तुम्हाला पण आहे आणि जे कोणी डोनेशन देणार आहेत त्यांना तर टॅक्स बेनिफिट तर डेफिनेटली आहे कारण आमची ही ATG संस्था आहे. धन्यवाद. मी बोलते नंतर ऐकते. बाळा ये चल ये पटकन मम्मा. आपल्याकडे आहे ना कॉटन साड्या आहेत का सगळ्या कॉटन. किती पासून आहे स्टार्टिंग किती? स्टार्टिंग आपल्याकडे 550. अच्छा 550. इकडे आपल्या इकडे राहिलं ना ये.
फिगर आणि त्याच्यावर राजा असतो. हे मागे पुढे फ्रंट आणि बॅक ऑब्वियस रिव्हर्सचे कॉइन्स आहेत. त्याच्यानंतर इंडो सॅसेशन हे सिल्वर, त्याला गडियारा म्हणतात, जे गुजरात आणि राजस्थानमध्ये पैसे तर कॉइन्सची ट्रेडिंग होतात त्याच्यासाठी. आणि मॅडम वेस्टर्न क्षत्रपास त्याचे कॉइन्स आहेत. आणि हे मुघलकालीनचे शहाजहान तालिस्मान लिहितात, त्याचे कॉइन्स भरपूर कमी आहेत. हा पण एक शहाजहानचाच कॉइन आहे, हा पण एक शहाजहानचाच कॉइन आहे. आणि पुढे आपण हे दिल्ली सल्तनत टिपू सुलतानचे कॉइन्स आहेत, तुगलकचे कॉइन्स आहेत. आणि हे नंतर चोलासचे साऊथचे जे कॉइन्स असतात
गोष्ट होती त्या कालीनचे कॉईन्स आहेत. हे डिझाईन वेगळी वेगळी आहेत, खूप एकदम म्हणजे डिफरंट आहे. सगळ्या डायनॅस्टीपासून ही डायनॅस्टी वेगळी केली आहे, ऑक्टोपस सारखी डिझाईन्स केली आहेत. आणि मॅडम हे फक्त कलेक्शन आहे, सरांनी केलेलं कलेक्शन त्यांचं एक्झिबिशनसाठी ठेवलं आहे हे सगळं. हां, छत्रपती शिवाजी महाराजांचे कॉईन्स आहेत. त्यांचे एक शिवराई कॉईन म्हणतात, मराठी शिवराई आणि शिवराई म्हणतात, हो शिवराई कॉईन्स म्हणतात यांना. आणि हे शिवराई आणि आपले पेशवा 300 इयर्स ओल्ड, हे शाह आलमचे घराण्याचे कॉईन्स आहेत, हे बनवलेत. आणि हे इंडिपेंडंट प्रिन्सली स्टेट्स आहेत यांचे. आणि म्हैसूर नायक हे जे विजयनगर किंगडमचे होते, ज्यांचे फ्युडिटरीज त्यांचे सगळे कॉईन्स आहेत. नाही मॅडम, हे सेल नाही करत, आमचे सरांचं कलेक्शन. निखिल सर आहेत ना आमचे, निखिल परमार सर, त्या कंपनी सिल्वर आणि कॉपर कॉईन्स आहेत हे सगळे. ब्रिटिश इंडिया कॉपर कॉईन्स, हे सगळे कॉपर कॉईन्स आहेत. 8 याचे नंबर्स लिहिलेले आहेत, 2, 8. हे पई आहे, होलवाले कॉईन्स आहेत. आणि ब्रिटिश इंडिया सिल्वर कॉईन्स आहे. जॉर्ज 5चे कॉईन्स आहेत सगळे, जॉर्ज 5. एडवर्ड आहे, एडवर्ड 7चे कॉईन्स आहेत, हे जॉर्ज 5चे आहेत. आणि हे आपले रिपब्लिक इंडिया, एक 10 पैसे आहेत, हे 10, 3, 20 पैसे, 5 पैसे, हे सगळे रिपब्लिक इंडियाचे आहेत. आणि आता ही कोर्ट फी कशी असते की आपण जे हे स्टॅम्प्स नाही आहेत, हे म्हणजे प्रिन्सली स्टेट आहेत ज्यांचं लिगली टॅक्स रेव्हेन्यू कसं असतं तसं त्या काळात हे सगळे रेव्हेन्यू स्टॅम्प यूज करायची लिगली. आणि हे मिसप्रिंट कॉईन्स आहेत, हे 2 रुपयाचे कॉईन्स आहेत, ज्याच्यावर मिसप्रिंट जास्त काम झालेलं तर कॉईनची डिझाईन्स वेगळी आली आहे. आणि हे सगळे हुंडी आहेत, खादी हुंडी, त्याची खादीचे कपडे असतात ना ती. आणि हे टोकन, चांगले कामं केले तर तुम्हाला पेंडंट आहेत, हे वेगळे वेगळे कॉईन्स देतात चांगले कामं केले तर. हे आपले पंडित जवाहरलाल नेहरूची हुंडी. आणि ही सगळी पेपर करन्सी आहे. पेपर करन्सीमध्ये हे रशियाचे रूबल आहेत, हे आपले इंडियाचे भारताचे 10 रुपये. ही खादी कमिशन ऑफ इंडियाची नोट आहे. आणि हे कॉमोरेटिव्ह कॉईन्स आहेत हे सगळे. हे रवींद्रनाथ टागोर जे आहेत आपले, त्यांच्या स्मारक ही 150 RBIने इश्यू केले, हे गांधीजी. आणि हे आपले 1000 टँजोरचे कॉईन्स आहेत सगळे. आणि आमच्या सरांचा निखिल परमारचा त्यांचा हे पूर्ण कलेक्शन आहे, जी म्हणजे खूप जुनी नाणी वगैरे सगळ्या काळाची जी आहेत त्यांचं सगळं कलेक्शन लावलेलं आहे. हे कलेक्शन सरांचं ठेवलं आहे फ्रॉम कल्याण वेस्ट. थँक्यू सो मच. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिजात या शब्दाचा अर्थ समजावून सांगताना मी एक विधान तुमच्यासमोर केलं होतं की आदिम काळापासून चालत आलेल्या परंपरेपासून बोध घेत या पुढच्या काळामध्ये याही पिढीनं आपली जबाबदारी ओळखून काहीतरी समाजाला देणं, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं अभिजातता दडलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्या कालतत्वाचा आढावा घेताना आता थोडंसं पुढे जाऊया. आणि शिष्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की मगापासून हा जो राग सुरू आहे तो काय आहे. गुरुजींनी खास शैलीमध्ये सुंदर त्यांना उत्तर दिलं, अरे बेटा, आमच्या घरचं फुल आहे. हे मन आहे, कसलं आहे? यमन. वरचं भाई मन आणि यमन. प्लास्टिकचं वाटलं. नुसते जवळ जाणारे 4 दिवस फुल असंच राहतात. अच्छा. यमनमध्ये कितीतरी गाणी आपण ऐकलेली आहेत. अनेक बुजुर्ग गायकांची हीच भावना आहे की गेली अनेक वर्ष आम्ही यमन शिकतोय, मुलांना शिकवतोय, पण आजही हा यमन आम्हाला उमगलेला नाही. हा यमन
अनेक गीतकारांनी त्यांच्या संगीतकारांकडून त्या रचना करून घेतल्या.
सव्वा डझनची काय काय कोण करते याची सोलकडी कोण करत याची सोलकडी कोण करत आई करते ना बरोबर उचलली तिने. हो मी करते ना त्याची सोलकडी तिने बरोबर तिने उचलली बघा ना ही काय नाही उचलली सोलकडी आगळ आहे ना ती. उचलली तुला सगळं माहिती आहे कशी गं? सोलकडी आगळ आणि एकदाच बघितलंय हा तिने टाकताना आई करते ना छान छान है ना? हे काय बाळा सांग बाळा हे काय माहिती नाही कळलं का तुला काय ते कळलं का बाळा तुला पाहिजे नेल्स काय ते सांग पाहिजे. तिला माहितीच नाही ते काय हे नेल्स आहेत नेल्स इथे नेल्स लावायचे. नेल्स नहीं यूजेबल है हाँ स्टोर करके रख सकते हो स्टिक से लगाओगे ना चलिए सनफ्लावर बघ सनफ्लावर छान आहे ना बाळा ये हे कितीला आहे स्टार्टिंग लसूण बिसून काय नाहीये ओके जसं की आप जरा मोजून ठेवा करा फिगर घेऊन जाईल. हे कल ॲक्टिव्हिटी सगळे एक क्रीम नाही कल ऍक्टिव्हिटी आहे का? हो, आता परत आणलाय ना कलर डबा आहे तो हा मेहंदी छान काढताय बाळा 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 काय ते सांग नेलपेंट आहे अच्छा नेलपेंट आहे का आणि हे काय आहे टिकली आहे गंध अच्छा चलो ये 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 वर्कशॉप पण घेते मधुरा कामत वर्कशॉप पण घेते अच्छा 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 मुलांचा मोठ्यांचा पण अच्छा एक दिवसाला पूर्ण दिवसाला वर्कशॉप न सांगता गेलीस तू
पेपरवर रांगोळीने काढले का? हां OHP शीट म्हणतात त्याच्या. टाकते पेपर. जी काफ़ी पीसेस सोल्ड आउट हो गए हैं. हाँ. मी LIC ऑफ इंडियाचा प्रतिनिधी आहे आणि त्यामधून मी 15 वर्षापासून CM क्लब मेंबर 7 टाइम्स इंडियासाठी झालेलो आहे. मी आपल्या जे काही भारतीय लोकांचं म्हणजे इन्शुरन्स पॉलिसीमार्फत रिटायरमेंट प्लॅनिंग आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं वगैरे प्लॅनिंग करून देऊ शकतो आणि त्यामार्फत त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण करू शकतो आणि त्याच्या घराला कुटुंबाची म्हणजे एक सुरक्षा त्यांना मिळते. एवढं हे माझ्या LIC पॉलिसीमार्फत मी करू शकतो. ठीक आहे. आपलं नाव? मनोहर भांबरे माझं नाव आहे. अगोदर नाव सांगा माझं ते. थँक्यू. त्याच्यात भरपूर व्हरायटी आहे वेगवेगळे. हे पण आहेत आपल्या लेडीजसाठी. अजून मिरर्स पण आहेत तिकडे. हो हो हो, ठेव ठेव ठेव. यूट्यूबच्या येते. हा पायलटचा मोबाईल आहे. हा कितीचा आहे छोटा? हा 400 रुपये. 400चा आहे का? हे काय आहे? दगडी पाटी. काय करायचं त्याच्यावर? आपली सरस्वती पाटी आहे. अच्छा, पाटी आहे का ही? हां, दगडी ओके. पाटी आहे. हे काय आहे? दगडी दिवा आहे. दिवा आहे का? ओके. जाता आहे, जातं. फूल आहे, चौरंग आहे, खलबत्ता मुसळी, पोळपाट लाटणं, वा वा वा, छान. दगडी पंत्या आहे. मस्त आहे. हे छान आहे पोलपाट टाकते. तिला आवडतं ना पोलपाट टाकते. पायावर पडलं म्हणजे झालं. हो तेच. काल घेतलाय मी व्हिडिओ.
हा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा फिल्टर आहे. आपण पावसाचं कलेक्ट केलेलं पाणी या फिल्टरद्वारे आपण स्वच्छ करतो आणि या फिल्टरपासून पुढे आपण एक रिचार्ज फिल्टर बोरवेलमध्ये आपण हे पाणी रिचार्ज करतो. पूर्ण वर्षभराचं पाणी पावसाचं पाणी आपण हार्वेस्ट करण्यासाठी या फिल्टरचा वापर करतो. साधारण काय किंमत आहे याची? याची किंमत 6,500 रुपये आहे. पण आपण पूर्ण सिस्टीम एक्झिक्यूट करतो. ग्रीनहाऊस असोसिएट्स या कंपनीद्वारे आपण पूर्ण जी सिस्टीम आहे ती एक्झिक्यूट करतो. हे ओपन करून दाखवतो. ही SHची स्क्रीन आहे. या स्क्रीनद्वारे पाणी फिल्टर होतं, म्हणजे कचरा वेगळा निघतो आणि इथून पाणी पुढे बोरवेलला आपण नेऊ शकतो. साधारण वर्षभरात आपण जर या फिल्टरच्या एरिया इतकं जर पाणी आपण कलेक्ट करतो तर साधारण एक 4 ते 5 लाख लिटर पाणी आपण वर्षभरात हार्वेस्ट करू शकतो. ते रेल्वेच्या कामाला सुरुवात करायची. आधी कसं मॅपिंग वगैरे नसायची, ते डिस्टन्स कसं समजणार, तर हा जो डिस्टन्स माहिती. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे लाकूड कोरीव काम आहेत आमच्याकडे. तुम्हाला हे अनेकांच्या घरात बघायला मिळतील. हे असे शोपीस ॲज अ शोपीस लावतात, बरेच लोक लावतात. ठीक आहे, ह्याचं दाखवण्याचं वैशिष्ट्य असं आहे की लाकडाचं एकदम बारीक खोदलेलं काम आहे याच्यावरती. आणि हा दुसरा कोरीव काम आहे. जी जुनी मंदिरं किंवा घरं आहेत ना, त्याच्या एंट्रन्समध्ये ते आहे. आणि हे मुसळ वगैरे तुम्ही गावी बघितलं त्या सगळ्या गोष्टी आहेत. हे नगारा आहेत, तिरणवाद्य, हे तुतारी आहेत. आणि ही वेगळ्या प्रकारची बंदूक आहे. ह्याचा वरचा भाग आहे ना, तो मिसिंग आहे. आता मी तुम्हाला ह्याचं वैशिष्ट्य सांगते. आताचे जे तुम्ही बंदुकं बघता तर त्याच्यात कसं एका वेळेस एकाच माणसाला मारलं जातं, एका शत्रूला ठाकत जातं. ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याच्या जागी ह्याचं मी तुम्हाला प्रोसेस सांगते, म्हणजे तुम्हाला समजेल. त्याच्यात दारू कानातले आहेत का हे? हो काश्मीरी आहे. 150 का आहे. बाकी त्याच्यामध्ये डिफरंट डिझाईन पण आहे. जल्दी खराब नाही होत. आणि तुम्हाला हवं आहे तसं कस्टमाइज पण करून घेऊ शकतो तुम्ही. मंगळसूत्र आहे, हँडमेड आहे का हे? हो नट्स पण आहेत नाकामध्ये घालण्यासाठी. काय बाळा ते? तुला देऊ घालशील तू? ओके, छान दिसते. बघूला छान दिसते. सोच रहे कुछ पसंद आ जाए. क्या चीज़? क्या चीज़ क्या? काय हे? हे महेश्वरी सिल्कचं कलेक्शन आहे. येस, आपला ब्रँड आहे हरिणी कल्चरल स्वॅग ठाण्याचा. आणि आम्ही कलाकुंभमध्ये आहोत आता कल्याणला. आणि आपल्याकडे मल कॉटनचं पण कलेक्शन आहे इथे ह्या सगळीकडे. आणि इथे टिश्यूचं आहे. आणि हे सगळं महेश्वरीचे. साधारण कितीपासून स्टार्टिंग? 3600 पासून आपली रेंज आहे. 3600 पासून. आणि इथे बुटीचं वर्क आहे. याच्यामध्ये क्लासिक कलेक्शन आहे नर्मदा बॉर्डरमध्ये. इथे पण आहे. कलर कॉम्बिनेशन्स वगैरे आपल्या थोडे वेगवेगळे आहेत. खूप छान. थँक्यू व्हेरी मच. आता आपण आपला पुढचा कार्यक्रम सुरू करत आहोत. तुम्ही काका नमस्कार. तुम्ही हा छंद कशा प्रकारे जोपासला, कुठून सुरुवात झाली, प्लीज आम्हाला थोडक्यात सांगाल का? नमस्कार, मी अनंत नारायण जोशी कल्याणचा आहे. माझ्याकडे 3,500च्या वरती कॅप, हेल्मेट, पगड्या आहेत.
आणि माझं नाव लिम्का बुक गिनीज बुक दोन्हीमध्ये आहे. वा वा छान अभिनंदन काका. थँक्यू. आणि काका ही सुरुवात कशी झाली तुमच्या छंदाला? गेली 40 वर्ष जमा करतोय. यात म्हणजे जुना बाजार, चोर बाजार किंवा ऑप्शनमध्ये कॅप विकत घेतले. वा वा खूप छान. आणि मी रोज 3 दिवस झाले तुमचं नवीन कलेक्शन बघते सर्व. येस, थँक्यू. थँक्यू सो मच. आणि हा वारसा पुढच्या पिढीला आपण Yes, yes. ते देताय ते खूप येस येस. उत्स्फूर्त आहे ही कला. थँक्यू सो मच.